सगळ्यात पहिल्यांदा मी एक श्रद्धांजलीचा कार्यक्रम करणार आहे. ती श्रद्धांजली माझ्या अत्यंत लाडक्या आणि विश्व अशा त्या जय वाघा ही श्रद्धांजली मी वाहतो. ओम शांती शांती. अखिल भारतातल्या संपूर्ण अरण्यांमधल्या ज्या वनदेवता आहेत त्या वनदेवतांना मी स्मरण त्यांचं करतो आणि माझा पहिला नमस्कार त्या वनदेवतांना. माझा दुसरा नमस्कार आमच्या अत्यंत मोठ्या भाग्याने वर्ध्यास वास्तव्यात असलेले आमचे अरण्य महर्षी आणि पितृतुल्य असे मारुती चितमपल्ली सर आज आमच्यामध्ये आहेत. त्यांना मी माझा दुसरा नमस्कार करतो. त्याच्यानंतर बहार नेचर फाउंडेशन ज्यांच्यामुळे मी आज आपल्यासमोर आहे त्या बहार नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय किशोर वानखेडे सर, सचिव दिलीप विरखेडे सर, आमचे मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे गावकरजी आणि इतर सर्व माननीय सभासदांना मी अभिवादन करतो आणि आत्ताच मी त्यांना थँक्स देतो कारण त्यांच्यामुळेच मला ही संधी मिळाली. मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे तो मी कुठल्याही स्लाइड्स वगैरे दाखवणार नाही, अगदीच इन्फॉर्मल गप्पांमधून आपण तो कार्यक्रम करणार आहे. तर सगळ्यात मला जो विषय तो म्हणजे मी अनुभवलेले वाघ. तर या विषयावर तर मला 3 पिढ्या आधी जावं लागेल. 3 पिढ्याच काय, बऱ्याच पिढ्या आधी जावं, कारण की त्याचं झालं असं आहे की आमचं आडनाव आधी वाघ नव्हतं, आमचं आडनाव होतं देव. आणि पुण्याच्या जवळ जे मोरगाव आहे अष्टविनायकांपैकी पहिलं मयुरेश्वर, तर त्या मोरगावचे आम्ही आहोत. पण आमच्या घराण्यातल्या एका असे थोडेसे नेटवर्कचे प्रॉब्लेम्स असतात. तर मी तुम्हाला हे सांगत होतो की आमचं आडनाव देव होतं आधी, पण आमच्या पूर्वज एका कुलस्त्रीने आपलं मूल वाघाच्या तोंडून वाचवलं म्हणतात, म्हणून आमचं आडनाव वाघ आलं. तर वाघांकडून हा जीन्सचा वारसा आलाच आहे आमच्याकडे. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या आईचं माहेर म्हणजे बार्लिंगी. तर हे माझे आजोबा जे होते ते ओल्ड सीपीएन बिरारचे हेल्थ मिनिस्टर होते, डॉक्टर WS बार्लिंगी. तर त्यांची समर कॅपिटल पचमढी असायची. 2 महिने वर्षातले ते पचमढीला असायचे. आणि मग त्यांच्या त्या गप्पा होत्या की ते रात्रीच प्रवासाला निघायचे आणि मग वाघ इकडून तिकडे छलांग मारायचा आणि रस्त्याच्या कडेला वाघ दिसायचा. आणि मग पचमढीला गेल्यावरच्या त्यांच्या त्या सगळ्या गमती जमती. एक गंमत त्यातली मी तुम्हाला सांगतो की त्यांचे पर्सनल असिस्टंट होते माननीय भैया पुरोहित. तर ते अगदी डेअरडेव्हिल होते. तर एकदा ही सगळी मंडळी धूपगडला जायला निघाली. धूपगड इथं हायेस्ट पीक ऑफ पचमढी, तिथे ते जायला निघाली. आणि भैया म्हणाले की मी थांबतो कारण खूपच स्टीप चढवली आहे कार, तर मी थांबतो, मी थकलो, मी इथेच बसतो. म्हणून ते कारच्या बॉनेटवर बसले. कारच्या बॉनेटवर बसले आणि आपले डोळे मिटवून आस्वाद घेत होते, असं म्हणतात गाणी गुणगुणत होते. थोड्या वेळाने त्यांचे डोळे उघडल्याबरोबर समोर त्यांना एक घाण्या वाघ दिसला. इतका मोठा तो वाघ होता आणि अजिबात माणसाळलेले वाघ नव्हते त्या काळी. तर त्यांनी काय केलं की पहिला अनुभव मी शिकलो हा की वाघ जंगलात दिसल्यानंतर नेहमी वाघाच्या डोळ्यात डोळे घालून आपण बसायचं असतं. भैयांनी एक्झॅक्टली तेच केलं. वाघाच्या डोळ्यात डोळे घालून ते बघू लागले. हळूचकन बॉनेटवरून उतरले, मागे गेले, एक दार उघडलं, ते बंद होतं कारण किल्ल्या ह्या लोकांकडे धूपगडाला गेल्या होत्या. मागचं दार उघडलं. आता मात्र ते खूप घाबरले कारण त्यांना कळलं की हा प्रसंग बाका आला आहे त्यांच्यासमोर. म्हणून ते हळूहळू मागे गेले. वाघाकडे बघणं त्यांनी सोडलं नाही. हळूहळू ते मागे गेले, मागे गेले, मागे गेले आणि सरसर एका झाडावर चढून बसले. त्या वाघाने मोठी आरोळी ठोकली, मोठी डरकाळी ठोकली आणि तो वाघ चालला गेला. नंतर ही सगळी मंडळी धूपगडून आली. पाऊस पडायला लागला तेवढ्यामध्ये. आणि मग ते म्हणायला लागली की भैया तुम्ही कुठे आहात? तर भैया ही बिकेम स्पीचलेस, म्हणजे त्यांची वाचाच गेली भैयांची. ते म्हणाले की दादा मी इथे आहे झाडा, असं थरथरत बोलू लागले. एवढा दरारा या वाघ नावाच्या प्राण्याचा असतो, भयंकर दरारा असतो त्याचा. आणि जेव्हा माझे आजोबा ह्या गोष्टी मला सांगायचे तेव्हा कधीही त्यांनी मानव आणि वन्य प्राणी यांच्या संघर्षाबद्दल मला कधीही सांगितलेलं नाही. तेव्हा कधीही हा संघर्ष नव्हता कारण माणसांनी त्यांच्या हॅबिटॅटवर एन्क्रोच केलं नव्हतं, हे मला इथे सांगायचं आहे. तर अनुभवातनं आपण हळूहळू शहाणे व्हायला लागतो.
तर एक प्रवाह हा जेनेटिक्सचा माझ्याकडे आला आणि दुसरा जो एन्व्हायरमेंटल प्रवाह असतो, कुठल्याही गोष्टीत दोन प्रवाह असतात. म्हणजे यू नीड टू हॅव जेनेटिक प्रिडिस्पोजिशन अँड यू नीड टू हॅव अन एन्व्हायरमेंटल प्रिडिलिक्शन. तर नंतर मी लहानाचं मोठं झालो, 10वी अभ्यास कर, खूप छान मार्क मिळव, 12वी MBBS MD प्रॅक्टिस, त्याच्यानंतर रुग्णसेवा, त्याच्यानंतर मग मात्र मी मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर झालो. या सगळ्या भानगडींमध्ये कुठेतरी ते जे बीज लावलं होतं माझ्या जीन्सनी आणि माझ्या आजोबांनी आणि माझ्या घराण्यानी, ते बीज कुठेतरी करपायला लागलं की काय, असं मला वाटायला लागलं. आणि त्याच्यानंतर एक चांगली घटना घडली, ती म्हणजे बहार नेचर फाउंडेशन एस्टॅब्लिश झालं. तर कुठल्याही डेव्हलपमेंटच्या मागे दोन फॅक्टर्स असतात, एक तर जेनेटिक फॅक्टर असतं आणि एक एन्व्हायरमेंटल फॅक्टर असतं. तर ही जी एन्व्हायरमेंटची गंगा आली आहे ती बहार नेचर फाउंडेशनकडून आली आहे. त्यांच्यामुळे माझ्यातलं हे जे बीज आहे आतलं, त्याला खत पाणी मिळालं आणि ते बीज चांगलंच फुलायला लागलं. जसं देवप्रयागला एकीकडून भागीरथी येते आणि एकीकडून अलकनंदा येते आणि तिथे त्यांचा संगम होतो, आणि तो जो देवप्रयाग आहे तो देवप्रयाग त्याच्यामुळे माझ्या ठाई आहे, माझ्या अंतःकरणी आहे. आणि माझी जितकी तीर्थक्षेत्र आहेत ती सगळी तीर्थक्षेत्र या संगमावर वसलेली आहे. ताडोबा ही माझी पंढरी आहे. ताडोबाचा वाघ म्हणजे माझा विठोबा आहे. टिपेश्वरला माझं परमेश्वर आहे. उमरेड कऱ्हाणला माझं माहूर आहे. पेंच हे माझं अष्टविनायक आहे. ही सगळी तीर्थक्षेत्र माझी जी आहेत, ही सगळी तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातच नाही, विदर्भातच नाही. विदर्भ तर नागपूरला वाघपूर म्हणतात आणि विदर्भ इज सच अ फाईन रिजन की ज्याच्यात भयंकर वाईल्ड लाईफ आहे आणि खूप वाघ आहे. हेच नाही, पण महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे रणथंबोर असो किंवा बांधवगड असो किंवा पन्ना असो किंवा नागरहोळे असो किंवा कान्हा असो, ही सगळी माझी तीर्थक्षेत्र आहे. आणि मला अत्यंत आनंद होतो, म्हणजे अंतर्यामी आनंद होतो मला की या तीर्थक्षेत्राला जाताना. पण आणि ही तीर्थक्षेत्र इतकी 5 स्टार आहेत ना, की इतक्या 5 स्टार सोयी, 5 स्टार सगळ्या गोष्टी तिथे की आपण वाघ जायला विसरून आपण भलत्याच गोष्टींमध्ये इंडल्ज होतो. तर ह्या झगमगाटात मला सगळ्यात जास्त अंतर्यामी ओढ जी आहे, आपल्याला सगळ्यात चांगला प्रकाश कुठला वाटतो सांगा पाहू? आपल्या घरातला जो देव्हारा असतो, त्या देव्हाऱ्यात मंदपणे तेवणाऱ्या समईचं आपल्याला सगळ्यात आकर्षण असतं. झोपायच्या आधी जेव्हा आपण देवाला नमस्कार करतो तेव्हा त्या समईचा प्रकाश आपल्या अंतःकरणात ठेवून आपण झोपतो. तर असा जो या सगळ्या तीर्थक्षेत्रांचा जो झगमगाट आहे, त्या झगमगाटासमोर एक अत्यंत अंतर्यामी देव्हाऱ्यासारखं माझ्या हृदयात तेवणारं एक अभयारण्य ते आहे जे अगदी माझ्या गावाच्या जवळ आहे, आणि ते आहे बोर अभयारण्य. लोक म्हणतात, काय रे तुमचं बोर अभयारण्य, काय तुमचं काय किती बोर येते त्याच्यामध्ये का नाही टाकलं? असं नाही. बोर अभयारण्य इतकं आमच्या जवळचं आहे, तसंही फिजिकली जवळचं आहे, टोपोग्राफिकली जवळचं आहे आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा जवळचं आहे. ते बोर अभयारण्य म्हणजे अगदी तळ्यात की मळ्यात, घर आणि अंगण इतक्या जवळ आहे. नसेल बोर अभयारण्य इतकं चांगलं, पण बोर आमचं आहे. म्हणजे आमचं एखाद्या आउटिंगसाठी अगदी जवळचा स्पॉट म्हणून बोर आहे. बोर म्हणजे तिथे वाघ दिसतोच असं नाही. ताडोबाला तुम्ही 3दा गेलात की 2दा वाघ दिसतो, मला अनुभव यायचा. पण बोरला 10दा गेल्यावर एकदा वाघ दिसतो. नसतील तिथे वाघ, फार काही सावलीची वृक्ष तिथे नाहीत. आणि हे सावलीचे वृक्ष नाही याचाच एक चांगला फायदा हा आहे की बोरच्या आतमध्ये जसे वाघ दिसायला पाहिजे आणि जसे दिसतात तसेच गेटच्या बाहेर पडल्यावर दिसतात. बोरमध्ये मला जास्त वाघ तर बाहेर पडल्यावर दिसते, कारण बाहेर खूप सावली आहे. बाहेर एक ओढा वाहतो, जुना पाणी नावाचा एक ओढा आहे, तिथे तो खूप मोठा ओढा वाहत असतो. त्या ओढ्याखाली खूप ग्रीनरी आहे आणि वाघ तिथेच असतात. आमची बोरची जी नायिका आहे, प्रोटॅगॉनिस्ट तिला मी म्हणतो, तिचं नाव आहे कॅटरीना. मी आता इथे वाघांची नावं घेणार आहे, सरळ माया म्हणणार आहे, सरळ कॅटरीना म्हणणार आहे, सरळ मटकासूर म्हणणार आहे. कारण मी आमच्या इथे मानद वन्यजीव संरक्षक आहेत संजय इंगळे टिकावकरची, त्यांचा माझा मित्र आहे. मी त्यांना म्हणतो, संजू यार, लोक मला म्हणतील की तुम्हाला तर T1 T2 T3 म्हणायला पाहिजे. तर म्हणजे सर काही नाही, आपण वन्यप्रेमी आहोत, आपण काही ऑफिशियल वनविभागाच्या वेबसाईटवर भाषण देत नाही आहे. म्हटलं ठीक आहे, म्हणून मी नावं घेणार आहे. तर आमची कॅटरीना नावाची तिथे टायग्रेस आहे. ही जी कॅटरीना आहे ना, तिचं नाव जरी बॉलिवूडवरून घेतलं असेल तरी बॉलिवूडच्या सगळ्या अभिनेत्रींचा कैफ उतरवणारी ही आमची कॅटरीना आहे. ती कितीतरी पटीने जास्ती लावण्यवती आहे. तर बोरचं जे जंगल आहे, त्या बोरच्या जंगलात वाघ नेहमी जंगलाच्या बाहेर दिसतो, बरेचदा दिसतो आणि आतमध्ये पण खूपदा दिसतो.
या बोरनी मला खूप काही दिलं आहे. मला कॅटरिनाचं दर्शन इतकेला झालं आहे. मग ते एंट्रन्सला असो, एंट्रन्सला आता बोरमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा झाडांचे खराटे झालेले असतात. अगदीच अनाकर्षक जंगल आहे बोरचं, अगदीच काहीच त्या जंगलात फारचं आकर्षक असं नाही, पण ते आमचं आहे. तिथे गेल्यानंतर भेऱ्याचा माथा येतो, त्याच्या आधी कुसुंबाचा वृक्ष येतो. जंगलात हिरवागार तो एवढा एक वृक्ष असतो, त्याच्यावर 3 मॉटल वूड हाऊस तुम्हाला दिसतीलच. अगदी लिहून घ्या तुम्ही माझ्याकडे, खात्रीपूर्वक. पुढे गेलं की भेऱ्याचा माथा, तिकडून गेलं की बोरबन, त्याच्या पुढे चिंचेचा नाला, त्याच्या पुढे कोळशी डोह, त्याच्या पुढे मग 2 रस्ते फुटतात. एक भुलाई डोहकडे जातो, एक कारईकडे जातो. कारईचा रस्ता परत दुभंगतो, एक गव्हाणखेडीकडे जातो, एक मालवणकडे जातो. मला एकूण एक चप्पा बोरचा माहिती आहे त्याच्यामुळे. आणि खूप ना मला कॅटरिना दिसली. कॅटरिनाच काय, बाजीराव दिसलाय, कॅटरिना दिसली आहे, कॅटरिनाची प्रॉजिनी दिसली आहे, युवराज दिसला आहे, मला पिंकी दिसली. कितीतरी हे गाईड्स आणि जिप्सी ड्रायव्हर्सच त्यांची नावं ठेवतात. T1, T3, T4 म्हणणं बरोबर आहे, पण मी त्या वाघांची आणि वाघांची नावं घेणार. तर आता तुम्हाला किती सांगू, किती एपिसोड सांगू, त्यातला मी एक एपिसोड निवडला आहे. काय झालं की त्या दिवशी होती 16 मार्च 2015. मला तारीखसुद्धा अगदी चांगली आठवते. इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची वन डे चालू होती. इंडिया अतिशय भिकार खेळत होता, अतिशय टुकार खेळत होता. आणि शेवटी उद्विग्न होऊन मी टी व्ही बंद केला. म्हटलं यार आता काय करायचं, इतकं होपलेस खेळतं इंडिया. म्हणून मी माझे मित्र आहेत डॉक्टर परिहार म्हणून त्यांना फोन केला. म्हटलं सर चलता का बोरला एक चक्कर मारून येऊ, आज कोणीच नसेल करणार, वन डे मॅच आहे. तर ते म्हणाले चला. म्हणून ते लगेच आले. मी अर्ध्या पाऊण तासात बोरला पोहोचलो. 3 वाजता बोरला आम्ही जंगलात एंट्री घेतली. जंगलात एंट्री घेतल्यावर एक राऊंड झाला, सगळं झालं, काही दिसलं नाही. म्हटलं याच्यात काही नाराज व्हायचं कारण नाही, बोरला काही फारसं दिसतच नाही. पण मग आम्ही जेव्हा दुसऱ्या वेळी आम्ही मानोली हट रस्त्यावरून जात होतो तेव्हा अशा हरणांच्या भयभाका ऐकू आल्या. म्हणजे डिअरचे कॉल्स ऐकू आले. भयभाका हा अतिशय सुंदर शब्द आहे त्याच्यासाठी. आणि माकडांचा खोका सुद्धा ऐकू यायला लागला. माकडं एरवी खोकत नाही, पण माकडं जेव्हा त्यांना काहीतरी डेंजर, म्हणजे वेन दे हॅव सम डेंजर इन देअर माइंड, ते असे ओरडायला लागतात. मी आवाज करून दाखवतो, ते असे ओरडतात, असे ओरडायला लागतात. ती सगळी माकडं ओरडायला लागली. हरणं कधी कधी माणसाला पाहून सुद्धा कॉल्स देतात. वाघ असलाच पाहिजे असं नाही, पण सांबर सुद्धा ओरडायला लागलं. आणि सांबर कसं ओरडतं, पॉक पॉक असं सांबार ओरडतं. त्याच्यानंतर मोर पण ओरडायला लागले. मोराचा सुद्धा एक कॉल असतो वाघ दिसला की. तो मोर असा ओरडतो, या सगळ्या गोष्टींचा कोलाहल सुरू झाला. मी म्हटलं सर आज काहीतरी दिसतं. असं म्हणत नाही. तेवढ्यात आमचा जो गाईड होता दिवशीचा सागर, बोरला 2 सागर गाईड्स आहेत, त्यातला एक सागर आमच्याबरोबर होता. तो म्हणजे सर बाजीराव. मी म्हटलं कुठे कुठे. माझा पहिला डायलॉग तो जंगलात म्हणे, गाईड म्हणतो वाघ वाघ आणि मी म्हणतो कुठे कुठे. तर मला दिसतच नव्हतं काही. म्हटलं कुठे. तू म्हणे सर तो तिकडून येतोय. एक अत्यंत उंद पिवळं जनावर तिथून त्या वाळलेल्या गवतातून येत होतं. मावळतीचा सूर्यप्रकाश त्याच्यावर पडला होता, झळकत होतं ते नुसतं. जवळ आल्यावर कळलं की तो बाजीराव नाही आहे, ती कॅटरीन आहे. म्हणून तो म्हणाला की सर कॅटरीन आहे. ती कॅटरीना अशी आमच्याकडे उजवीकडून आली, उजवीकडे आली आणि ती अशी आमच्यावर फिस्कारली. असा तिने आवाज केला. तो आवाज अजूनही ऐकल्यावर बघा माझ्या अंगावर असे शहारे आले. फिस्कारली म्हणजे ही फिस्कारते काय, कारण एरवी काय कॅटरीना कधी फिस्कारत नसेल. ती फिस्कारली आणि मग ती अशी इकडे आली. त्याच्यानंतर तिची शेपटी अशी हलू लागली. वाघिणीला किंवा वाघाला जेव्हा राग येतो किंवा जे काही कम्युनिकेट करायचं असतं तर त्यांचा शब्दमेळ संवाद असतो, म्हणजे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. तर तिची शेपटी अशी करून ती कोणाला तरी काहीतरी खुणा करते की काय असं मला वाटलं. त्याच्यानंतर ती इकडे गेली, उजवीकडून येऊन डावीकडे क्रॉस झाली. क्रॉस झाल्यावरनं वाघ कसा आहे, वाघाची आरोळी भयंकर असते. मी काय त्या वाघासमोर आरोळी देणार, पण त्याची आरोळी असते आऊ आऊ अशी आरोळी असते. पण तशी आरोळी न देता कॅटरीना एकदम सॉफ्ट आवाज काढू लागली, आव आव. तेव्हाच मला वाटलं की इथे काहीतरी वेगळी सिच्युएशन आहे. आणि जी होत नाही आणि डोळ्याचा पापणी डोळ्याची लवत नाही, तोच 1 2 3 4 4 पिल्लं आमच्या समोरून पळाली. त्या पिल्लांनी ना उजवीकडे बघितलं कॅटरीनासारखं, ना डावीकडे बघितलं. तेव्हा मला कळलं की यार जीवनाचा खरा आनंद त्या मावळतीच्या प्रकाशात कसली दिसत होते. लोकरीचे गोळे दिसत होते, असे 4 गोळे. कारण की मग ते कॅटरीना 4ही पिल्लांनी क्रॉस केल्यानंतर मग कॅटरीना हळूहळू चालू लागली. इतकी विराट इनिंग कॅटरीनानी, सिक्सर्स मागून सिक्सर्स कॅटरीनानी मारल्या होत्या. आणि आम्ही जेव्हा वर्ध्याला परत आलो तेव्हा आम्हाला कळलं की इंडिया दारुण पराभव झाला इंडियाचा. पण मात्र कॅटरीनानी आम्हाला ती मालिका जिंकून दिली होती. असं आहे आमचं बोर अभयारण्य.
त्याच्यानंतर दुसरं मला एक एक्सपिरियन्स सांगायचं की आमचा बाजीराव नावाचा एक डॉमिनंट नायक होता बोरचा. तर याच्या दोन सख्या म्हणजे नॅशनल हायवे आहे नागपूर मुंबई, तो नॅशनल हायवे 6 आहे. तर पलीकडे कळमेश्वर आणि कोंडाळीच्या जंगलात त्याच्या दोन फिमेल्स आहेत, त्या आहेत शिवानी आणि भवानी, आणि इकडे बोरधरणमध्ये आहेत अंबिका आणि कॅटरीना. तर तो बाजीराव नेहमीच नॅशनल हायवे क्रॉस करून जात असे. पण एक दिवशी काय झालं की बाजीरावाला अचानक धडक बसली एका व्हेकलची. म्हणजे त्याच्यामागे खूप विचार केला की याच्यामागे काय बरं कारण असेल. तर मला एक मानसिकता वाघांची अशी जाणवली की या वाघांना ना अशी सवय असते की आपण मध्ये थांबलोय आणि आपण रस्ता क्रॉस करतोय आणि इकडून 10 व्हेकल्स आहेत आणि तिकडून 10 व्हेकल्स आहेत आणि आपल्यासाठी ते थांबले. अशी मानसिकता तर बाजीरावाची नसेल झाली. एनिवेज, पण तो बाजीराव मात्र ही वॉज क्रश टू डेथ. इतकं वाईट वाटलं. इकडे शिवानी भवानी विधवा झाल्या, इकडे अंबिका कॅटरीना विधवा झाल्या, त्याच विधवा नाही झाल्या, अख्ख्या बोरला वैधव्य प्राप्त झालं. आम्हाला वैधव्य प्राप्त झाल्यासारखं मला वाटू लागलं. अतिशय वाईट वाटलं की इतकं डॉमिनंट मेल गेल्यानंतर बोरचं, आता बोरचं होणार कसं. आता एक नवीन मेल आलाय म्हणतात. आणि काय होतं की नोबडी इज इनेव्हिटेबल ना, जग तर चालूच असतं. एनिवेज, सगळे आमचे गाईड्स आहेत, मनोज लाखे आहे, इतर सगळे आमचे गाईड्स आहेत, प्रकाश आहे, कैलाश आहे, सागर आहे, सगळ्यांनी मिळून एक मोठं बॅनर तिथे लावलं आहे बुकिंग काउंटरला की वी मिस यू बाजीराव म्हणून. फार हळहळ वाटली बाजीरावच्या जाण्याची, फारच दुःख झालं. त्याच्यानंतर तिसरा मी तुम्हाला बोरच्या संबंधित पण वर्धा जिल्ह्यातलं सांगणार आहे की ताडगाव नावाचं एक गाव आहे. त्या ताडगावमध्ये काय झालं की ते इट बॉर्डर्स चंद्रपूर डिस्ट्रिक्ट, म्हणजे अगदी चंद्रपूर आणि याचा जो डिस्ट्रिक्टचा जो भाग आहे तर तो भाग ताडगावचा आहे. चंद्रपूरच्या जंगलाचा म्हणजे ताडगावचा एक सुळका ताडगावमध्ये शिरला आहे. तर काय होतं की तिथे वाघ येतात असं आम्हाला कळलं. बरं, आता आम्ही सोकॉल्ड लहान गावातले डॉक्टर्स वगैरे, तर आम्हाला खूप म्हणजे भाव कोणाच्या थ्रू कळलं की चालता का तुम्ही. तर मी, सचिन पावडे आणि राजेश सरोदे आम्ही तिघही जण गेलो. तिथे गेलो तर दुरूनच 1 किलोमीटरवरून जोरजोराने आवाज. तिथे हजारो लोक बसलेले ते वाघ बघायला. म्हणजे मूर्ख शिरोमणीपणा ज्याला म्हणतात ना, तो इतका. त्यात तिघा आम्ही होतो मूर्ख शिरोमणी. पण त्याच्यात लोक, म्हणजे तुम्ही लगान पिक्चर पाहिलंय का, त्या लगानमध्ये त्या भुवनची शेवटी मॅच असते क्रिकेटची, आणि ते बघायला कसं अख्खं गाव आलेलं असतं ना, तसं अख्खं गाव नाल्याच्या काठी बसलेलं. पण एवढ्या सगळ्या लोकांना न बिचकता ती वाघीण आणि तिचे 3 पिल्लं, बरोबर तिची 3 पिल्लं 6:45 वाजता आलीच. आणि वाघ नेहमी पाण्यात जे बसतो ते वाघ असा पाठीमागून बसतो, म्हणजे आधी पाय टाकतो, म्हणजे ही टेक्स अ स्टॉक ऑफ द वॉटर की किती खोल आहे आणि सगळं कसं आहे. तर असा मूर्खपणा सुद्धा कधी कधी होत असतो. तर जेव्हा मी घरी येतो तेव्हा मला परत ताडोबाची ओढ वाटते. असं वाटतं की हे आपलं जीवन चांगलं नाही आहे. शांताबाई शेळक्यांनी म्हटलंच आहे की सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे, जे सुदूर जे असाध्य तेथे मन धावे. मी जेव्हा MA इंग्लिश केलं तेव्हा माझ्याबरोबर जयंत सबाने होता, त्याला आठवत असेल. आम्हाला एक पुस्तक होतं स्ट्रेंज केस ऑफ बिली बिस्वास म्हणून. तर द प्रोटॅगॉनिस्ट ऑफ द नॉव्हेल इट्स रिटन बाय अरुण जोशी. तर तो जो असतो तो PhD करायला जातो मॅनहॅटनमध्ये, न्यूयॉर्कला. पण तिथे तिचं लक्ष लागत नाही आणि तो सरळ इंडियात परत येतो. आणि दिल्लीला त्याचे वडील कलेक्टर असतात, पण तरीसुद्धा तो त्या शहाडोळ डिस्ट्रिक्टमध्ये आणि अंबिकापूर डिस्ट्रिक्टमध्ये जी मैकल रेंज आहे तिथे तो डिसअपिअर होतो. असा जो स्ट्रेंज केस जी बिली बिस्वासची आहे, ती स्ट्रेंज केस माझ्यात आहे, संजूमध्ये आहे, जयंत सबानेमध्ये आहे, वानखेडे सरांमध्ये, दिलीपमध्ये आहे, दर्शनमध्ये, सगळ्यांमध्येच आहे. तर हा जो स्ट्रेंज बिली बिस्वास आहे हा आपण आपल्या मनात सतत तेवत ठेवला पाहिजे. तर आपल्याला जंगलाची ओढ कायम राहील आणि जर आपण वाघांकडे आकर्षित होऊ शकतो. आता एवढं झाल्यानंतर मी तुम्हाला आता थोडी वाघाबद्दलची माहिती देतो की मला पहिले इथे सांगायचे की वाघ इज अ जेंटलमॅन. द वाघ हू इज सिटिंग इन फ्रंट ऑफ यू इज ऑल्सो अ जेंटलमॅन, बट द रिअल वाघ इन द जंगल इज अ ग्रेट जेंटलमॅन. तो अत्यंत सज्जन असतो. तो बरा, त्याचं काम बरं, कोणी त्याच्या खिचगंटीत नव्हतं. ताडोबाच्या उदाहरणावरून आपल्याला कळतं की हजारो लोक बाजूला बसलेले, पण त्या ताडोबाच्या खिचगंटीत सुद्धा मानव नसतो, वाघाच्या खिचगंटीत सुद्धा मानव नसतो. असा तो उमदा, अत्यंत उमद जनावर आहे, अत्यंत राजसी जनावर आहे आणि मलाचा राजा म्हणतात. त्याच्या पदरी कोणीच महत्त्वाचं नाही. तो अत्यंत मॅजेस्टिक असतो. त्याचे डोळे असतात, ते डोळे कसले भेदक असतात. तुम्ही जवळून एकदा जाऊन बघा, वाघाला दुर्बिणीने बघा. अगदी कोकणस्थी डंगाचे, म्हणजे एखादा घैसास असावा किंवा एखादा गोखले आणि केळकरावा असावा असे त्याचे डोळे असतात, भयंकर भेदक.
म्हणजे आपल्या अंतःकरणाचा ठाव घेतात ते डोळे. त्याचे कान अत्यंत तिखट असतात. आपण वाघाला पाहिल्याच्या आधी वाघाने 25दा आपल्याला बघितलेलं असतं. कुठल्याही जनावराचा पालापाचोळावर थोडा जरी आवाज झाला तरी ते वाघाला लगेच त्याचे कान अत्यंत तिखट असतात. त्याची जीभ खरखरीत असते. त्याच्यावर असे ट्रायंग्युलर पॅपिले असतात. ते पॅपिले अशासाठी असतात की पिल्लांच्या अंगावरचे केस साफ करायला किंवा वाघिणीचं स्वतःचं शरीर साफ करायला वाघाला किंवा ते जे हाडापासून मांस ओढून काढायला ते पॅपिले उपयुक्त असतात. वाघाचं शोल्डर गर्डल जे असतं, पेक्टोरल गर्डल, ते इतकं स्ट्रॉंग असतं की वाघ इज अ मास ऑफ मसल्स. म्हणजे कसला मस्क्युलर असतो वाघ. इव्हन वाघीण जरी असली तरी तिचे पेक्टोरल गर्डलचे मसल्स केवढे स्ट्रॉंग असतात. काय झेप असते तिची वाघाची, काय अप्रतिम म्हणजे त्याचं मस्क्युलर ॲक्टिव्हिटी असते. वाघाला समोर पाच आणि मागे 4 असे बोटं असतात आणि नखं वाघ काढत नाही सहसा. नखं फक्त शिकारीच्या वेळेस काढतो. त्याच्यापासूनच वाक्प्रचार आला आहे की त्यांनी आपली नखं काढली. शिकारीच्या वेळेस वाघ आपली नखं काढत असतो. आणि शिकार करण्याचं सुद्धा वाघाचं एक टेक्निक असतं. त्या शिकारीच्या टेक्निकमध्ये काय असतं की वाघाला इतके सगळे स्ट्रॉंग गोष्टी देवाने दिल्या आहेत की त्याला एक रडरसारखी काम करणारी सेफ्टी दिली आहे धावताना. त्याला अत्यंत स्ट्रॉंग हाडं दिली आहे. त्याला अत्यंत बळकट पेक्टोरल आणि पेल्विक गर्ड दिलं आहे. त्याला अत्यंत एक लांबोडकं शरीर दिलं आहे कुठूनही असं जाण्यासाठी. त्याला अत्यंत स्ट्रॉंग डोळे दिले आहेत. त्याला असे तिखट कान दिले आहेत. पण देवानी मात्र वाघाचे लंग्स अशक्त करून ठेवले. वाघ खूप वेळ जाऊ शकतो, खूप वेळ फॉलो करू शकत नाही वाघ. त्याच्यामुळे काय होतं की हे जे हर्बिवोर्स असतात ते खूप वेळ पळू शकतात. त्यांचे लंग्स आणि त्यांच्या व्हायटल कपॅसिटी जे असतात लंग्सच्या ते व्हेरी स्ट्रॉंग. पण वाघाच्या तशा नसतात. वाघ खूप लवकर थकतो. त्याच्यामुळे वाघाला माहिती असतं की आपल्याच्यानी फारसं काही धावता येणार नाही आणि 1-1.5 मिनिटाच्या वर आपण पाठलाग करू शकणार नाही. म्हणून वाघ एक स्ट्रॅटेजी करतो की अत्यंत हळूहळू दबकत अगदी आपलं पोट जमिनीला टेकवून सरपटत वाघ जातो. आणि जनावर आवाक्यात आलं की वाघ त्याच्यावर एकदम पाऊन्स करतो. म्हणजे एकदम त्याच्यावर उडीच घेतो वाघ. त्या जनावराला कळत नाही की इतके माझे कान तिखट, इतके माझे डोळे स्ट्रॉंग, इतके माझे लंग स्ट्रॉंग. पण त्याचा काही फायदा झाला नाही. शेवटी वाघ घेतो आणि त्याचं नरडच धरतो सर. वाघाला 2 मोठे सुळे, आम्हाला कॅटरीनाचे जे सूर्यप्रकाशाचे सुळे दिसले होते ते असले चमकत होते की कुठलाही मोती त्याच्यासमोर फिका जगातलं. वाघाचे सुळे असतात फार मोठे मोठे. त्यांनी वाघ त्या जनावराची मान धरतो. कुत्र्यांसारखे हाल करत नाही. जिवंत खात नाही वाघ कधी. वाघाच्या एका नुसत्या यनीच तर तो प्राणी तर गर्भगळीत होतो. आणि वाघ त्याची मान धरतो आणि त्याचं स्पायनल कॉर्ड कापतो. म्हणजे क्वाड्रिप्लेजिक ते जनावर होतं. क्वाड्रिप्लेजिक म्हणजे त्याचे चारही पाय नेस्तनाभूत होतात आणि ते लोळू लागतात. त्याची जीभ बाहेर पडते. त्याचे डोळे करून दिसायला लागतात. ते आकाशाकडे बघू लागतात आणि वाघ त्याला फरफटत लीलयान येतो आणि त्याला खाणं सुरू करतो. खाताना वाघ आमचा पराग दांडगे नेहमी म्हणतो वाघ इज अ व्हेरी गुड सर्जन. वाघ अतिशय स्वच्छ खातो शिकार. जठर काढून ठेवतो, आतडी काढून ठेवतो. इतर प्राणी असं नाही की लचके मागून लचके तोडून अत्यंत घृणास्पद रीतीने खातात. पण वाघ आमचा अत्यंत क्लीन असं जनावर खातो. पहिले पुठ्ठ्याचा भाग खातो कारण तिथे मांस जास्त असतं. आणि वाघ इव्हन सडलेली शिकारसुद्धा खातो. 2-3 दिवसांनी परत त्या शिकारीवर येतो, दुसऱ्या दिवशी येतो. तर अशी ही वाघाची जी काही वैशिष्ट्य आहेत ती तुम्हाला सांगून मला खूप आनंद होतो. आता आपण वळूया माझ्या पंढरीकडे. त्याचं नाव आहे ताडोबा. ताडोबा काय म्हणावं राव. ताडोबाची काय म्हणजे ताडोबा इज ताडोबा अल्टिमेटली. म्हणजे सगळ्या पुण्या मुंबईच्या लोकांना आकर्षित करून घेण्याचं एवढं मोठं मॅग्नेट ताडोबा नावाचं आहे. तर ताडोबाबद्दल मी काय सांगू. ते माझं पंढरपूरच आहे. ताडोबाला 6 गेट्स आहेत, कोर गेट्स आहेत. त्याच्यामध्ये मोहर्ली, कुटवंडा, नवेगाव, कोलारा, पांगडी आणि झरी. आणि प्रत्येका गेटचं एक असं म्हणजे बफर झोन्स पण आहेत. त्या बफर झोनमध्ये ताडोबाच्या मॅनेजमेंटने आता खूप म्हणजे आता तुम्हाला बुद्धपौर्णिमेची गरज नाही आहे. म्हणजे बुद्धपौर्णिमेसाठी थांबायला नको की मे महिना येईल, बुद्धपौर्णिमा येईल, मग आपण रात्रभर मचाणावर बसू. आता ताडोबाला केव्हाही तुम्ही गेलात तरी तुम्ही रात्रभर मचाणावर बसू शकता. त्यांनी नाईट सफारी सुरू केली आहे, त्यांनी कायाकिंग सुरू केलं आहे, बोटिंग सुरू केलं आहे, बटरफ्लाय गार्डन आहे, सगळं आहे. आणि ताडोबा अत्यंत ॲफ्ल्युएंट आहे. ताडोबाला जाताना वर्धेहून सगळ्यात जवळचं गेट आहे नवेगाव. माझं आवडतं गेट आहे नवेगाव. कालच मी जाऊन आलो. कालची 5 ऑक्टोबर होती. काल मी गेलो होतो नवेगाव गेटवरनं आणि मला फार मोठा ढाण्या वाघ, ज्याला छोटा मटकासूर म्हणतात, तो दिसला. भर नवेगाव गोडीवर दिसला. तर नवेगावला अत्यंत चांगलं गेट आहे ते. वर्ध्याहून खूप जवळ म्हणून आम्हाला खूप परवडतं ते गेट. तर तिथून आम्ही जातो.
गेल्या गेल्या नवेगावचा दुसरा ॲडव्हान्टेज काय माहिती आहे का, की जी विश्वविख्यात माया, म्हणजे तिचं नाव खरं म्हणजे माया मी म्हणायला नको, तिला T12 म्हणतात, पण मला मायाच म्हणायला जास्त आवडतं. पण ती माया मात्र काय की मायाला बघणं आणि कॅटरीनाला बघणं याच्यात फरक आहे. कॅटरीना ही अत्यंत देखणी आहे आणि कॅटरीना ही अनकॉमनली सीन आहे. कॅटरीना इतकी माणसाळलेली नाही आहे, माया फारच माणसाळलेली. म्हणजे माया येऊन चक्क मॉडेलिंग केल्यासारखी चक्क काळ्या आंब्याच्या त्या चौकात बसते. एक रस्ता नवेगाव, एक रस्ता पांढरकवणी, एक रस्ता तलावाकडे आणि एक रस्ता काळ्या आंब्याकडे, त्या चौकात माया बसून अगदी मॉडेलिंग केल्यासारखी बिंदास बसते. अत्यंत बिंदास आणि डेअरडेबिलिटी. कॅटरीना आणि मायामध्ये तुलना करायची असेल तर कॅटरीनाचं नाव मायाच्या वर आहे लिटर देण्यामध्ये, पिल्लं देण्यामध्ये. आणि कॅटरीना दरवर्षी 4 पिल्लं देते. खरं म्हणजे 4 पिल्लं देणं हे चांगलं जंगल असण्याचं द्योतक आहे. वाघीण तेव्हाच जास्त पिल्लं चांगली देते म्हणजे नंबरमध्ये, जेव्हा ते जंगल खूप हेल्दी असेल. तर कॅटरीना पिल्लं देण्यामध्ये मायाच्या वर आहे, सगळ्यात वर आहे कॉलरवाली पेन्समधली. दुसऱ्या नंबरवर आहे आमची कॅटरीना आणि तिसऱ्या नंबरवर आहे आमची माया. तर ही माया खरंच इतकी मायाळू आहे, कधी कधी अगदी हिंसक जरी असली तरी पण माया मात्र माया अत्यंत मायावतीच येते. खूप तिचं पिल्लांवर लळ आहे. म्हणजे तिच्या पिल्लांचा त्या बैस सरांनी एक पोस्टल स्टॅम्प पण काढला आहे की ती प्रेमळ आहे आणि इतकी पिल्लांवर प्रेम करते ती आपल्या, आणि इतकी रिस्पॉन्सिबल आहे अशी ती माया आहे. तुम्ही थोडं पुढे गेलात जांभळी चौकात तर तुम्हाला तारा दिसू शकेल. ताराच्या गळ्यात एक पट्टा आहे, तो कॉलर तिला घातली आहे. तर अशी माया तारा. तिकडे तेलियाला गेले की ती सोनम आहे. ती सोनम तर किती लहानपणापासून बघतोय. सोनमला मी इतकं लहान पाहिलं आहे की आपली मुलगी जशी असावी तशी सोनम आहे. सोनमचे वडील वागडोह आणि आई माधुरी. तर त्या 4 बहिणी होत्या. तुम्हाला की प्रसिद्ध माहिती असेल की तर तेलिया सिस्टर्स ताडोबा म्हणून. तर त्याच्यातली एक सोनम आहे, म्हणजे लारा, गीता, मोना आणि सोनम. पण ही सोनम इतकी डॉमिनंट आहे की त्या सोनमनी आपल्या तिन्ही बहिणींना काढलं बाहेर, माधुरीला सुद्धा बाहेर काढलं. आता माधुरी तिकडे बफरमध्ये, आगरझरी बफरमध्ये, देवाडा आगरझरीला येऊन जाऊन असते. आणि सोनमनी आपलं राज्य तिथे प्रस्थापित केलं आहे तेलियाला. आणि तेलियाला ती तेलियाची राणी होऊन गेली आहे. आणि प्रत्येका वाघिणीची एक 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 अशी तिची एक सीमा असते. कधीही तुम्हाला माया तेलियाला दिसणार नाही आणि कधी सोनम तुम्हाला पांढरपवनीला दिसणार नाही. पांढरपवनीची ही राणी, तेलियाची ती राणी, जांभळीची तारा, अशा त्या वाघिणी आहेत. अत्यंत प्रसिद्ध वाघिणी आहेत आणि खूपदा स्पॉट होतात. तुम्ही अगदी अवश्य या. माझ्याकडनं कुठलेही तुम्हाला डिटेल्स माहिती असतील तर मी तुम्हाला कुठलीही मदत करायला तयार आहे. वाघिणीनंतर वाघ किती तरी जुन्या काळापासून मी माझ्या आईच्या शाळेच्या ट्रिपबरोबर जात असे तेव्हा रात्री आम्ही जात असू. तर रात्री आम्ही बॉनेटवर आईच्या शाळेतले मुलं असे 2 सर्चलाईट घेऊन बसायचे आणि त्या सर्चलाईटमध्ये वाघ बघितले. तर सर्चलाईटमध्ये अस्वलाच्या पाठीवरती पिल्ल्याला घेऊन चाललेला अस्वल दिसलाय. तर वाघांचे जे नर वाघ आहेत दाडोबाचे ते सुद्धा भयंकर आहेत. म्हणजे मटकासूर असो किंवा बजरंग, रुद्रा, कणकाझरी किंवा येडा अण्णा, शिवाजी वगैरे हे अत्यंत विख्यात वाघ आहेत सगळे. भयंकर रोबस्ट आहेत आणि भयंकर म्हणजे एवढाली त्यांची तोंडं वगैरे आहेत आणि कसली डौलदार त्यांची चाल आहे आणि फारच त्यांना पाहण्यात अतिशय म्हणजे जीवनाचा खरा आनंद त्या वाघांना बघण्याचाच आहे. तर ह्यातल्या काही गमती मला तुम्हाला सांगायचे की तो मटकासूर एकदा इतका जवळून गेला की मला असं वाटलं येतो बाबा, वाटलं खातो आता आपल्याला. तो अगदी आमच्या बॉनेटला लागून गेला म्हणजे जिप्सीच्या. तेव्हा मला असं म्हणाले एक क्षण थरकाप उडतो काळजाचा की इतक्या जवळून वाघ कसा काय चाललाय आणि अगदी डोळेच बंद करून घेतो. मी अजून सुद्धा इतकं निर्ढावलेलो आहे खरं म्हणजे वाघांना, तरी सुद्धा मला भीती वाटते कधी कधी. इतक्या जवळ, इतके खुंखार आणि इतके हिंस्त्र ते वाघ आहे. आता दुसरा टप्पा वाघाच्या शारीरिक डिस्क्रिप्शन नंतर आपण त्यांच्या मीटिंगकडे येऊया आणि त्यांच्या याच्यावर येऊया की ते त्यांचं कसं असतं म्हणजे मीटिंग. हे जे वाघ असतात ना हे मीटिंगसाठी आरोळी घालतात आणि सगळीकडे वाघाची एक सवय असते, वाघ असो वाघीण असो, की ते आपलं मूत्र असं फवारतात झाडांवर आणि जितकं मूत्र वर जाईल तितका तो वाघ ढाण्या आणि तितका तो वाघ बुलंद असं समजलं जातं. आणि ते मूत्र फवारणं ही क्रिया आहे. दिस इज अ नोटीस बोर्ड, दिस इज अ सॉर्ट ऑफ नोटीस बोर्ड की मी आहे, ही माझी जागा आहे, ही माझी सीमा आहे, हे माझं फील्ड आहे, इथे कोणी येऊ नका प्लीज. आणि एका वाघाची सीमा खूप मोठी असते, 60-60, 70-70 स्क्वेअर किलोमीटरची असते आणि त्याच्यातच 1-2 वाघिणींची पण सीमा असते. म्हणजे त्या ओव्हरलॅप होतात. वाघाच्या एका सीमेमध्ये 2-3 वाघिणींच्या सीमा असतात आणि वाघाला ते आवडत असतं, चालतंच नाही तर त्याला आवडतही असतं कारण अनायसे त्याला वाघिणीशी मेट करायला मिळतं. मी एकदा जात असताना म्हणजे मी येत होतो येनबोडीकडून पांढरपवनीला
तर तिथे वाघांचं असं गुरगुर गुरगुर ऐकू येत होते. आम्ही तिथे थांबलो. तेवढ्यात ना पूर्वी काय व्हायचं माहिती आहे का, एक चंद्रपूर चिमूर बस यायची. ती चंद्रपूर चिमूरवाले इतके भाग्यवान, ST बस आपली लालपरी, ती बस थ्रू अँड थ्रू जंगल जायची. म्हणजे चंद्रपूर निघून पद्मापूरला यायची, तिथून खातोडा, तिथून मोहर्लीवरून तलावावरून पांढरपवनीवरून नवेगाव, तिथून कडसंगी, मग चिमूर, अशी जायची. कसले भाग्यवान लोक आहेत ते. मला इतकी ना इच्छा झाली की अरे यार म्हटलं आपण या बसमध्ये 70 रुपये तिकीट होतं. मी म्हटलं यार 70 रुपये जाऊ, चिमूरपर्यंत जाऊन चिमूरून परत येऊ. खूपदा त्या बसमधल्या लोकांना सुद्धा फ्रीमध्ये वाघ बघायला मिळतात. तर हे जे सगळे म्हणजे मटकासूरचं आणि मायाचं मीटिंग सुरू होतं, त्यांचं खूपदा म्हणजे एका दिवसातनं खूपदा मीटिंग होतं. आणि मीटिंगच्या दिवसांमध्ये त्यांना कसलीही भ्रांत राहत नाही, त्यांना खाण्यापिण्याची शुद्ध काही राहत नसते. आणि त्याच्यात मात्र एक मी तुम्हाला सांगतो की माझा अनुभव काय आहे की वाघिणीच्या परमिशन शिवाय काहीही होत नसतं. तिकडे निर्भया नसते, तिकडे हिंगणघाट नसतं की घेतलं आणि रॉकेल टाकून जिवंत जाळलं. तिथे हाथरस नसतो. हाथरसचा बलात्कार नसतो. कुठल्याही वाघिणीवर बलात्कार होत नाही बघायला मिळतं. तर हे जे सगळे म्हणजे मटकासूरचं आणि मायाचं मीटिंग सुरू होतं, त्यांचं खूपदा म्हणजे एका दिवसातनं खूपदा मीटिंग होतं. आणि मीटिंगच्या दिवसांमध्ये त्यांना कसलीही भ्रांत राहत नाही, त्यांना खाण्यापिण्याची शुद्ध काही राहत नसते. आणि त्याच्यात मात्र एक मी तुम्हाला सांगतो की माझा अनुभव काय आहे की वाघिणीच्या परमिशन शिवाय काहीही होत नसतं. तिकडे निर्भया नसते, तिकडे हिंगणघाट नसतं की घेतलं आणि रॉकेल टाकून जिवंत जाळलं. तिथे हाथरस नसतो. हाथरसचा बलात्कार नसतो. कुठल्याही वाघिणीवर बलात्कार होत नसतो. बलात्कार होतात मानवी राज्यामध्ये. एक लक्षात घ्या की जोपर्यंत वाघीण कन्सेंट देत नाही तोपर्यंत वाघाची टाप नाही त्या वाघिणीच्या जवळ यायची. असं त्यांचं मीटिंग चाललेलं असतं. 8-10 दिवस चालतं. खूपदा मीटिंग करावं लागतं. तेव्हा कुठे संभवतं गर्भ आणि मग त्यांना पिल्लं होतात. 3-3, 4-4 पिल्लं होतात. आणि मग ती पिल्लं देताना मग वाघिणी एक कपार निवडते. पिल्लांना जन्मताच डोळे नसतात. ती पिल्लं अगदी मांजरीच्या पिल्लासारखी असतात, अगदी डिपेंडंट आणि अगदी केविलवाणी, नुसती म्याव 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 करत असतात. अगदी मांजरीसारखी ओरडतात ती पिल्लं. पण वाघीण इतकी कर्तव्यदक्ष असते. म्हणजे वाघापेक्षा म्हणजे ह्युमन रेसमध्ये सुद्धा द फिमेल्स आर मोर मल्टीटास्किंग दॅन द मेल्स. माणसं लॉकडाऊन असो की काही असो पण कामं करत नाहीत फारशी. बायका फार कामं करतात. हा अनुभव मला दुसरा आला की द टायग्रेसेस आर मोर मल्टीटास्किंग. एका वेळी किती कामं करावीत त्यांनी. शिकार पकडावी, मुलांना दूध पाजावं, की त्यांना एक तोंडातनं उचलून एका ठिकाणी दुसरीकडे सुरक्षित ठिकाणी दिलं नाही. किती त्या वाघिणींनी कामं करावी आणि किती दरवर्षी मिटिंग होऊन दरवर्षी तिला पिल्लं. पण तरीसुद्धा ती मल्टीटास्किंग करणारी दुर्गा वाटते मला जंगलातली. आणि म्हणूनच कदाचित दुर्गेचं वाहन वाघीण असावं. एनिवेज, आय डोंट वॉन्ट टू बी व्हेरी पोएटिक. लेट्स गो बॅक टू द अदर जंगल. हे असं आहे आमचं ताडोबा. उत्कृष्ट जंगल आहे. कोणाला कुठलीही ताडोबाची हेल्पलाईन लागत असली, आता प्लीज www.mygov म्हणजे माय इकोटुरिझम महाराष्ट्र जाऊ नका. आता ताडोबाची दुसरी वेबसाईट आली आहे. त्याचं नाव आहे www.mytadoba.org. त्याच्यावर तुम्हाला बुकिंग मिळू शकतं. आता आपण आपला फोकस शिफ्ट करू ते माझ्या अत्यंत आवडत्या जयकडे. आणि जयचं जंगल जे आहे ते नागझिरा. हा जय जो आहे ना, हा जय काय शापित असावं एक घराणं. म्हणजे जसं संगीतात जयपूर घराणं आहे तसं जंगलाच्या रागामध्ये एक जय घराणं आहे. ते जय घराणं, त्याचे आजोबा राष्ट्रपती, त्याचे वडील देंडू, त्याची आई माई म्हणजे एमार, त्याचा भाऊ वीरू. आता इतकी लोक म्हणजे चमत्कारिक नावं ठेवतात नाही. याचं नाव जय तर दुसऱ्याचं नाव वीरू. बरं असो. पण त्या जय पुढे नागझिऱ्याला दिसला. तर माझा यूट्यूबवर व्हिडिओ त्याला जवळपास 1,00,000 लाईक्स मिळाले. तर त्या व्हिडिओमध्ये मी नागझिराचा जयसाई घेतला. ती इतकी गंमत की तो कसला होता वाघ. म्हणजे मला वाटतं एशियामधला सगळ्यात मोठा वाघ, जगातला विश्वातला सगळ्यात मोठा वाघ होता का काय कळत नाही. समजा नॉर्मल वाघाचं वजन 250 ते 300 किलो असेल तर याचं नक्कीच 400 किलो होतं. अख्खा बैल एका पंजाने तो गारद करत असेल, लोळवत असेल. तर हा जय दिसला तो तेव्हा लहान होता. तो नागझिऱ्याला होता. नागझिऱ्याचं प्रॉडक्ट ते जय. तर तो आणि तो वीरू असे आमचा रस्ता आडवा अडवून बसले हो. म्हणजे चक्क आमची गाडी अडकलेली मागे, आमची माझी आणि एका माणसाची गाडी, आमच्या 2 गाड्या अडकून बसलेल्या. त्या 2 गाड्या इकडे
तिकडे जंगल क्लोज व्हायची पाळी आली, सगळी दिवे लागण झाली, तरी हे हालायचं नावच घेत नव्हतं. सरळ चारी पाय वरती छान लोळत होते, मधून आमच्याकडे झोपून बघत होते, मध्ये मध्ये उठून बसत होते, मध्ये गोल फिरत होते, परत बसत होते. माझी मुलगी रडायला लागली, म्हणे की काय करायचं आता, बायको रडायला लागली, म्हणे आता अंधार पडला, आता आपण बाहेर कसं जायचं. म्हटलं थांब. तिकडून शेवटी जंगलचे लोक शोधत शोधत आम्हाला आले की 2 गाड्या अजून आले नाही, तिकडून ते आणि इकडून आम्ही. हा गडी 7:30 वाजता उठला तिथून, आणि तिथून आम्हाला मार्ग मोकळा झाला. त्या दिवशी आमची इतकी सटारली होती, म्हटलं आता रात्री आपल्याला काही दिसत नाही, तो जवळ आला काही कर. पण वाघ मी सांगितल्याप्रमाणे इज अ जेंटलमन, तो सज्जन असतो, तो कधी तुमच्या वाटी जाणार नाही, तुम्ही त्याच्या वाटी गेल्याशिवाय. तर हा मात्र शापित निघाला. जयचे पूर्वज, राष्ट्रपती तसाच गेला, डेंडू तसाच गेला, जय तसाच गेला, वीरू गायब झाला, त्याची आई MR ती सुद्धा गेली. एवढंच नाही तर त्याची जी प्रोजनी आहे म्हणजे जयचंद, जय आणि चांदीचा मुलगा म्हणून जयचंद, आणि तो बली आहे आता. त्याच्यानंतर तो बिट्टू आणि श्रीनिवास हे दोघं सुद्धा इलेक्ट्रोक्युशननी गेले. फार फार हळहळीच्या गोष्टी आहेत या, की एवढे उमदे वाघ तुम्ही त्यांना पाहाल तर तुम्हाला वाटेल की उमदे पण हे राजे आहेत खरं म्हणजे. तर ते वाघ अत्यंत शोकाकुल अवस्थेत आपल्याला टाकून सगळे गेले. त्या जयची आठवण मी तुम्हाला सांगितली. मला आज जरा बरं वाटतंय, जयला श्रद्धांजली वाहिली, मला फार बरं वाटतंय. तर जय असा एक वाघ होता की तो एक मात्र यूज टू स्टील द शो. आता आपण आणि नागझिरा हे सगळ्यात आवडतं जंगल आहे माझं. माझी 2 जंगलं अख्ख्या भारतात आवडती आहेत. पहिलं आहे नागझिरा, एक तर तिथे मारुती सरांचं वास्तव्य राहिलेलं आहे, आणि दुसरं म्हणजे पन्ना, कारण पन्नामधून केन नदी वाहते, आणि ती केन नदी इज प्रॉबेबली द प्युरेस्ट रिव्हर इन द कंट्री. तर पन्ना अतिशय देखणं आहे आणि अतिशय सुरेख आहे. तसंच नागझिरा आहे, अगदी जवळ आहे. म्हणजे वर्ध्याहून नागपूर, भंडारा, लाखनी, साकोलीच्या उत्तरेला नागझिरा, दक्षिणेला नवेगाव. तर असं नागझिराचं सुरेख जंगल आहे, अगदी सुंदर, उंच उंच झाड आहेत, अगदी आणि शेकडो फूट उंच झाड आहेत, आणि अगदी ब्रिटिश लिगसी ज्या जंगलांना आहेत, कान्हाला अशीच ब्रिटिश लिगसी आहे, बांधवगडला अशीच आहे, रणथंबोरला असे नाही, रणथंबोरला खराटे आहेत सगळे जंगलाचे. पण जी प्रॉपर सुरेख जंगलं असावीत ना, ती म्हणजे त्यातलं एक जंगल आहे नागझिरा. नागझिरा अतिशय सुंदर जंगल आहे, हे मला तुम्हाला सांगायचं. त्याच्यानंतर आपण येऊ माझ्या परमेश्वराकडे, त्याचं नाव आहे टिपेश्वर. टिपेश्वर हे पांढरकवडा तहसीलीत आहे, यवतमाळ जिल्ह्यातलं आहे. अगदी महाराष्ट्र तेलंगणा बॉर्डरवर आहेत, म्हणून ते बॉर्डर क्रॉस करून वाघांना कसले आले आहेत एलओसी, आणि वाघांना कसले येत आहेत बॉर्डर्स, पण वाघ ती जंगल क्रॉस करून आदिलाबादकडे जातात. तर या टिपेश्वरमध्ये फार चान्सेस हाय आहे दिसायला. टिपेश्वरला 2 गेट्स आहेत, आता 3रं रनिंग केलं आहे असं ऐकतो मी, पण एक सुन्ना गेट आहे आणि एक मातनी गेट आहे. तर तिथून गेल्यावर हमखास तुम्हाला दर्शन होतंच त्याच्यामध्ये. तर त्या वाघामध्ये तिथले ना वेगवेगळी अशी नावं आहेत, त्याच्यात एक स्टार मेल आहे. तर मला तिथला एक अनुभव सांगायचा आहे की आमचा जो मित्र आहे पराग दांडगे, त्याची बायको सुप्रिया आणि त्याची एक लहानशी मुलगी आहे जिगीशा नाव आहे तिचं. असे आम्ही सगळे गेलो होतो तिथे. आम्हाला काही अपेक्षा नव्हते की वाघ दिसतील वगैरे, म्हणून ना आम्हाला त्यांनी एक अशा गुहेसारखं असं झाडांचं आच्छादन होतं, आणि तिथे तो स्टार मेल केवढा आहे, स्टार मेल भयंकर मोठा आहे. तो स्टार मेल आम्हाला तिथे दिसला. आम्ही त्याच्याकडे बघत होतो आणि आम्ही दुर्बीण लावून त्याच्याकडे बघत होतो. तोच मागून एक जिप्सी आली आणि भर दिवसा लाईट्स अशी करायला लागली, फ्लिकर करायला लागली. तेव्हा आम्हाला कळलं की आमच्या मागून अगदी जवळून, म्हणजे तिचा श्वास ऐकू येईल इतक्या जवळून एक वाघीण गेली. त्या वाघिणीचं नाव आर्ची आहे, आणि तिचा जो रिजन आहे ते टाका नंबर 130 आहे टिपेश्वरचं. तर ती आर्ची येऊन गेली, म्हणजे तिचा श्वास ऐकू येत होता. म्हणजे ब्रीदिंग त्यांचं खूप हेवी असतं. तर तिचा श्वास ऐकून परागला आठवत असेल, सुप्रियाला आठवत असेल, अशा अगदी आमच्या जवळून गेली. म्हणजे आम्ही एक तर वाघात सुपर नॅचरल पॉवर्स असतात. वाघ जेव्हा त्या माकडावर झेप घेतो किंवा हरणावर झेप घेतो, तेव्हा ते हरिण विसरतं की आपल्याला धावायचं आहे, पंगू होतं ते हरिण. तसंच आमच्यामध्ये काय झालं की तो वाघ दिसल्यावर आम्ही म्हणजे विसरूनच गेलो की आपले जो कॅमेरे आहेत की दुर्बिणी आहेत, ती अशी पुढे गेल्यानंतर आम्ही तिच्या मागचा फोटो काढला आणि मागून ती आम्हाला दिसायला लागली. ती समोरून परागला दिसते, कारण पराग मागे बसला होता. ती अगदी म्हणजे माझ्याच साईडने गेली इकडून, आणि मग पुढे ती गेली, आणि मग पुढे स्टार मेल उठून यायला लागल्यावर ती वाघीण त्याच्या दहशतीने ती वाघीण एका नाल्यातनं पळाली. त्या नाल्यात काम चाललेलं होतं कॉन्क्रिटिंगचं. त्या आम्ही जेव्हा मग ती नाल्यात गेली, आम्ही त्याच्या मागून त्या नाल्यात तिकडच्या साईडला गेलो. तर ती कॉन्क्रीटवाली माणसं, ते जे मोठं मशीन असतं कॉन्क्रीटचं, त्याच्यावर चढून बसली होती तिच्या दहशतीने. असला असतो दरारा आणि असली असते दहशत. टिपेश्वरला खूप चान्सेस आहेत. तिकडे एक पिलखान म्हणून एरिया आहे, तिथे वाघ दिसतात, छान सुरेख
एक असं तळं आहे त्याच्यात दिसतात. तलाववाली एक आहे की आपल्या 4 पिल्लांना घेऊन तिथे दिसते. मारेगाव एक फिमेल आहे ती दिसते. 115 आहे, 113 आहे, 110 आहे, असे विविध सुंदर सुंदर टिपेश्वरला वाघ दिसतात. आता हे 2 सँच्युरी झाल्या, आता आपण परत वाघांचं मीटिंग मागच्या याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं, आता पिल्लं झाली. तर आता पिल्लं झाल्यानंतर जितकी पिल्लं जास्त होतील तितकं जंगल हेल्दी असं आपण समजतो ना. तर ह्या मायालावर तर आता 5 पिल्लं झाली आहेत मायाला. कॅटरीनाला आता जंगल उघडायचं आहे बोर अजून, तर आम्ही गेलो नाही, आता बघूया किती पिल्लं झाले. पण ती पिल्लं असतात, त्या पिल्लांना आई ट्रेन करते, आईच सगळं करते. बाग काही म्हणजे मेल काहीच करत नाही. त्या पिल्लांना ट्रेनिंग देणं, त्यांना शिकार कशी करायची त्याचं ट्रेनिंग देणं, त्याच्यानंतर शिस्तीत ठेवणं. ही पिल्लं जर का थोडीशी आगाऊपणा करायला लागली, इकडे धाव तिकडे धाव, तर त्यांना जागेवर मीटिंग सांगताना एक गंमत सांगायचं विसरलो की वाघ हा नेहमी वाघिणीलाच घाबरतो. फक्त वाघ एका प्राण्याला घाबरतो, तो म्हणजे वाघीण. त्याच्यात मी पण आमच्या घरच्या वाघिणीला घाबरतो. पण वाघ सगळेजण फक्त वाघिणीला घाबरतो, वाघ बाकी कशालाच घाबरतो. हा टिपेश्वरचा जो स्टार मेल होता, तर त्या स्टार मेलच्या सगळ्या फिमेल्स म्हणजे टिपेश्वरवर त्याचंच अधिराज्य स्टार मेलचं. इतका सुरेख आहे तो, इतका देखणा आहे. परागजवळ त्याचा सुंदर फोटो आहे, माझ्याजवळ पण एक सुंदर त्याचा फोटो आहे. तर असं आहे आमचं टिपेश्वर आहे. तुम्ही कधीही आलात, पुणे मुंबईकडनं आलात तरी पण वर्ध्याला या किंवा यवतमाळला या. यवतमाळवरून घाटंजीला जाऊन घाटंजीवरून पारव्यावरून मातनी गेट असं येतं. खूप सुरेख आहे टिपेश्वर अत्यंत अनाकर्षक आहे. अजिबातच तिथे काही बघण्यासारखं नाही आहे. जंगल अतिशय वृक्ष आहे, म्हणजे ड्राय डेसिडियस फॉरेस्ट आहे. खराटे असतात तिथले जंगलाचे, ते जरी असले तरी पण तिथे वाघ म्हणायचे चान्सेस खूप छान आहे. तर सगळ्या व्याघ्रप्रेमींना माझं आव्हान आहे की त्यांनी टिपेश्वरला नक्की जावं. खूप छान आहे. आणि टिपेश्वरचे लोक खूप चांगले. जितकं जंगल न नावाजलेलं ना, इतके चांगले लोक तिथे असतात. इतके गाईड्स इतके प्रेमळ आहेत, इतके कोऑपरेटिव्ह आहेत. आत्ता टिपेश्वरमध्ये ना सुन्ना गेटच्या तिथे एक बापूराव नावाचा गाईड आहे. त्या बापूरावच्या आईला वाघाने खाल्लं. आत्ता व्हिडिओ त्याचे आले. पण तो बापूराव इतका म्हणजे वाघांना डिव्होटेड अँड डेडिकेटेड आहे की त्या बापूरावांनी आपली आई गेल्याचं दुःख पचवलं आणि बापूरावांनी सगळ्या वनाच्या पथकाला मदत केली आणि त्या वाघाला जिवंत पकडलं. अवनीसारखं नाही झालं. अवनीची केवढी ट्रॅजेडी झाली. तिला शार्प शूटर काय आणला आणि तिला मारलं काय, म्हणजे काय म्हणावं वनखात्याचं, म्हणजे दळभद्रीपणा म्हणतो मी ह्या वनखात्याचं, की तिला मारलं, चक्क जीवानिशी की अवनी गेली. पण तिच्या मुलाला मात्र आत्ता वाचवण्यात यश आलं आहे. तर असं एक टिपेश्वर आहे. मुलं जेव्हा वाघाला होतात तेव्हा ती मुलं खूप दांडगी करत असतात, इकडे धाव तिकडे धाव, खूप खेळकर असतात. त्यांना ती वाघीण बरोबर ट्रेनिंग सांगते की कशी झडप घालायची. ती नेहमी त्या वाघिणीच्या वळवळत्या शेपटीशी ती पिल्लं खेळत असतात. खूप मजा येते ते बघताना. ते दृश्य खूप चांगलं. असे हे सगळे आमची जंगलं आहेत. तरी मी तुम्हाला अजून खूप जंगलांबद्दल सांगितलं नाही आहे. मग त्याच्यात आमचं सिल्लारी आहे, महाराष्ट्र राज्यातलं. कुर्सापार आहे. त्या कुर्सापारला बारस नावाची एक वाघीण आहे. त्या बारसच्या कोणत्या डाव्या भुवयावर असं 12 लिहिलेलं आहे. तर ती म्हणून 12वरून बारस आहे. ती अत्यंत स्ट्रॉंग आणि अत्यंत मस्क्युलर वाघीण आहे. पण दुर्दैवाने तिला पिल्लं होत नाही. बहुतेक ती ना विवळत असते कधी कधी. मला असं वाटतं की तिच्या पोटात काही कॉलिक येतं, की तिला काही ओव्हरीन काही प्रॉब्लेम आहे. एकदा बघायला पाहिजे ती खरं म्हणजे अल्ट्रासाऊंड करून. तर ती अशी आमची बारस आहे. त्याच्यानंतर सिल्लारीचा तो आमचा त्याला सिली टायग्रेस म्हणतात. तो सिली म्हणजे SILI. तर अशा सगळ्या वाघांच्या गोष्टी आहेत आणि अशी आमची सगळी जंगलं आहेत. हे सगळं आहे, हे सगळं व्यवस्थित आहे, सगळं छान आहे. आपण आता वाघ पाहतो, वाघाची एक्साइटमेंट केवढी असते. म्हणजे पण जंगलात वाघ नाही दिसला तर मात्र फेल्युअरच झालं. वाघ ही आपली ट्रिप फेल्युअर झाली असं काही म्हणायची गरज नाही. पण काहीही म्हटलं ना तरी जंगलात वाघ दिसणं हे खरंच मानक आहे त्या यशस्वीतेचं. कारण तो वाघ दिसल्यानंतर तुम्हाला जंगलात रसच राहत नाही. तुम्हाला असं वाटतं की आता बघूच नाही काय. कारण तुम्ही जसं आता बायका साडीच्या दुकानात जातात आणि सिल्कची साडी पाहिल्यानंतर त्यांना कॉटनची साडी आवडतच नाही. आता त्या तरी काय करणार बरं. तर वाघ बघितल्यानंतर दुसरे प्राणी कोल्हे काय पाहायचे आणि सांबर काय बघायचं आणि हरणं काय बघायची, अशी आपली मनस्थिती होते. खरं म्हणजे तशी असू नये. आपण जंगल पाहायला जातो. वाघ इज अ बाय प्रोडक्ट ऑफ वॉचिंग अ फॉरेस्ट आणि वॉचिंग अ जंगल असं असतं ते. तर ही सगळी जंगलं आपण बघतो आणि सगळी जंगलं आपण बघत असतो, जातो. हे सगळं ठीक आहे, छान आहे, रंजक आहे.
वाघांची संख्या वाढते. खूप आनंदाची गोष्ट आहे. त्याची संजूनी सांगितले की 2967 वाघ आहेत. एकेकाळी 1411 वाघ होते. मग ते वाढले, हळूहळू वाढत वाढत गेले. कितीतरी वाघ संघर्षात जातात, कितीतरी वाघ मेटिंगच्या दरम्यान एकमेकांशी संघर्ष करण्यात जातात, कितीतरी ॲडोलेसंट टायगर्स त्या मोठ्या आणि सिनियर वाघांकडून मारले जातात. आणि प्रजनन काळात मीटिंग करताना वाघ नेहमी पेरिफेरीला जातात आणि ते गावाजवळ सापडतात. आणि तसंच म्हणजे जो वाघ मोठा होतो, म्हणजे आमची कॅटरीना काय करते की कॅटरीनाची आणखीन एक खासियत आहे की पिल्लं 1 वर्षाची व्हायच्या आतच कॅटरीना त्यांना सेपरेट करते. त्यांना सेपरेट केल्यानंतर कॅटरीनाच्या दूर ती पिल्लं जातात, पण त्यांच्या अस्तित्वाला थोडा धोका असतोच. त्यांच्या अस्तित्वाला ती पिल्लं असतात, त्यांना पेरिफेरीमध्ये खूप स्ट्रगल. म्हणजे वाघाच्या आयुष्यातलं सगळ्यात स्ट्रगलिंग जो पिरियड असतो तो पिरियड म्हणजे ॲडोलेसन्सचा असतो. केव्हा? कारण की म्हणजे असं आहे ना की आई जेव घाली ना आणि बाप भीक घाली ना, भीक मागू दे ना, असं होतं. म्हणजे आईनी तोडलेलं असतं, म्हणजे त्यांचं विनिंग झालेलं असतं तेव्हा. आणि ते आई म्हणते आता माझ्याजवळ येऊ नका. आणि तो जो वाघ असतो जंगलाचा दुसरा, तो त्यांच्या मागे लागतो आणि त्यांना पेरिफेरीला ढकलतो. तर असं त्यांचं सगळं असतं. आणि त्यामुळे हे वाघ जे हे होतात ना, म्हणजे गाई म्हशी किंवा जनावरं जे मारतात ते त्या स्टेजमध्ये होतं की तो वाघ नवीन असतो, तो डिफिडंट असतो, त्याला कॉन्फिडन्स नसतो, त्याला आपलं लाईफ एस्टॅब्लिश करायचं असतं, त्याला सिनियर्सना आव्हान द्यायचं असतं. त्या आव्हानात त्याला जिंकून दाखवायचं. 2 वाघांची लढाई केवढी भयंकर असते, अतिशय भयंकर लढाई असते 2 वाघांची. म्हणजे तेव्हा सगळं जंगल असं टेन्स झालेलं असतं, सगळे नर्व्हस झालेले असतात प्राणी, सगळे मूक बधीर झालेले असतात तेव्हा. आणि सगळे ज्यांना जिप्सीवाल्यांना ते भाग्य मिळालं आहे आणि ज्यांना सफारीमध्ये ते भाग्य मिळालं आहे, त्यांचं भाग्य काय वर्णावं की 2 म्हणजे क्लॅश ऑफ द टायटन्स, की इकडून एक येतो इकडून एक येतो, दोघांच्या भोवती 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 गोल गोल फिरतात आणि मग सडनली करून एकदम कसल्या डरकाळ्या फोडतात. आणि काय ते भीषण दृश्य असतं. सगळं जंगल चिडचूप झालं असतं, वारासुद्धा वाहत नसतो, हवेलासुद्धा भीती वाटते, हवासुद्धा कोंदट होते, सगळी झाडं आपली सळसळ थांबवतात आणि स्थिर होतात. त्या पार्श्वभूमीवरती हा आवाज इतका भयंकर वाटतो की तुम्हाला मी काय सांगू. माझं हे म्हणणं आहे की आता अजूनही या वयात, मी आता 58वं लागलं आहे मला, या वयातसुद्धा मला अजूनही एक्साइटमेंट होतेच. तर बाकी तरुणाईची काय? पण आजकाल जी तरुणाई जाते ना जंगलामध्ये, ती वाघ पाहायला न जाता नुसता मला अतिशय चीड आहे या गोष्टीची की ते वाघ बघताना किंवा जंगलात जाताना जंगलाचं डेकोरम अजिबात पाळत नाही, जंगलाचे रूल्स पाळत नाही. कुठेही लिटर करतात, त्यांचं लिटर वेगळं, वाघिणीचं लिटर आणि यांचं लिटर इतकं वेगळं, त्याचं स्पेलिंगही वेगळं. तर ते लिटर द फॉरेस्ट विथ प्लास्टिक्स आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये सगळं जंगल खराब करतात. जोरजोरांनी गाणी म्हणतात, गाईड्सची म्हणतात, जिप्सी ड्रायव्हर्सची हुज्जत घालतात. हे काय चालेल? हे असं त्यांनी करू नये. एक्साईट व्हा तुम्ही खरं, ते चालेल. पण माझं म्हणणं काय आहे की वाघ, फाइंडिंग अ टायगर इज अ बाय प्रॉडक्ट ऑफ वॉचिंग अ जंगल. तुम्ही जंगल पाहायला जाता, त्या जंगलामधले तुम्ही जर का पाहायला गेलं तर तुम्हाला काटेसावरीचं झाड दिसतं. हे सगळं अत्यंत प्रेक्षणीय गोष्ट आहे. काटेसावरीचं झाड जंगलातलं तुम्ही बघा, त्याच्यावर 500 पळस महिना तुम्हाला दिसतं. तुम्ही उन्हाळ्यात जंगलात जा, तुम्हाला वैशाख वणवा फुललेला दिसेल. तुम्ही उन्हाळ्यात जंगलात जा, तुम्हाला अमलताशे लोंगर दिसतील पिवळे. तुम्ही उन्हाळ्यात जा, तुम्हाला निळे डोंगर दिसतील, तुम्हाला लोंगर दिसतील, तुम्हाला डोंगर दिसतील, तुम्हाला निळाई दिसेल, तुम्हाला हिरवाई दिसेल, तुम्हाला खळखळ वाहणारे प्रवाह दिसतील. त्यात तुमचं मन तुम्हाला रमवायला नको का? मला सांगा. ते सगळ्यात खरं आहे, ते सगळ्यात शाश्वत आपलं सत्य आहे. वाघ काय, वाघ दिसेल किंवा न दिसेल, पण एकदा वाघ दिसला की त्या वाघाच्या स्मृती तुमच्या हृदयात जन्मभर तेवत राहतात की नाही बघा. आता अर्थात मी इतके वाघ पाहिले आहेत, मागच्या वर्षी माझे 95 वाघ झाले होते. आता नंबर इज नॉट इम्पॉर्टंट. द वे यू सी द टायगर, द वे यू अंडरस्टँड देअर कल्चर, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे 95 वाघ बघितल्यानंतर माझ्या या डोळ्याचं ऑपरेशन झालं, माझा रेटिना डिटॅच झाला, त्याच्यानंतर माझे 95 100 काही झाले नाही. पण ती जी ओढ आहे ती 100% अजून माझ्यामध्ये आहेच. तर ती जी एक्साइटमेंट असते ना, ती एक्साइटमेंट अजूनही माझ्यामध्ये, ती असू नये खरं म्हणजे. आता एका स्टेजला गेल्यानंतर ती एक्साइटमेंट संपायला हवी आणि आपलं मन थोडंसं रिसर्चकडे, वेळ झाला असेल तर मला सांग, तर आपलं मन आता रिसर्चकडे जायला पाहिजे. त्या रिसर्चकडे की वाघ कसे चालतात, त्यांच्या सवयी काय आहेत,
त्याच्यावर रिसर्च करायला पाहिजे का, त्यांची फोटोग्राफी कशी करतात, कॅमेरा ट्रॅपिंग म्हणजे काय, स्क्वेअर ग्रीड म्हणजे काय, फायर लाईन म्हणजे काय, वाघांनी स्वतःला ॲडॅप्ट कसं केलं आहे, की सायबेरियामधले वाघ त्यांचे पंजे कशाला ॲडॅप्ट झाले आहेत, त्यांनी ते ॲडॉप्ट केलेत कशाला, ते म्हणजे दे हॅव ॲडॅप्टेड देअर फूट अँड दे पग्स फॉर द स्नो अँड फॉर दॅट. म्हणजे सायबेरियन वाघ हे वेगळे वाघ आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यातले म्हणजे कुठले इंडोनेशियातले आणि जकार्ताचे वाघ वेगळे आहेत. सुंदरबनचे वाघ किती वेगळे आहेत. सुंदरबनचे वाघ अट्टल स्विमर्स आहेत, एक नंबर, दे आर ए स्विमर्स, अप्रतिम पोहतात ते वाघ. आणि पोहून ते अगदी म्हणजे त्यामुळे तिथल्या लोकांना धोका आहे की ते वाघ पोहत जातात आणि त्याच्यामुळे ते वाघ त्या नावेत जाणाऱ्या लोकांना त्यांच्यावर अटॅक करतात. पण त्यांनी एक आयडिया शोधून काढली, तुम्ही पहा नक्की यूट्यूबवर. ते काय करतात माहिती आहे का, की ते समोरून आपला चेहरा आणि मागून एक दुसरा चेहरा लावतात आणि मग ते वाघाकडे पाठ करू शकतात. कारण वाघाला असं वाटतं आणि तिथे खूप प्रमाणात मध असतं आणि ते मध म्हणजे त्याचं हार्वेस्टिंग करायला ते तिथे जातात. तर तिथे गेल्यानंतर त्यांच्या मागे सुद्धा एक मुखवटा तुम्हाला दिसेल. कारण ते मुखवटा लावण्याचं कारणच हे आहे की वाघाने मागून जरी त्यांना बघितलं तरी वाघाला मात्र त्यांचा चेहरा दिसतोय, आपण बघतोय. असं मी तुम्हाला भैया पुरोहितांचं उदाहरण सांगितलं सुरुवातीला. ते याच्याचमुळे की वाघाच्या डोळ्यात डोळे घालून जर का तुम्ही बघितलं तर वाघ अटॅक करणार नाही. वाघ कधीही 2 पायाच्या माणसावर अटॅक करत नाही. वाघ नेहमी चतुष्पाद प्राण्यावर अटॅक करतो. वाघ नेहमी जर का माणूस खाली वाकला असेल किंवा एखादी बाई तेंदूपत्ता तोडायला किंवा मोहाची फुलं उचलायला खाली वाकली असेल तर त्याला वाटतं की हा कोणीतरी चतुष्पाद प्राणी आहे आणि म्हणून तो अटॅक करण्याची शक्यता असते. तसं वाघांनी जे ॲडॅप्टेशन केलं आहे की सुंदरबनमधले वाघ खूप पोहतात. आमच्या इथले वाघ, आमच्या विदर्भातले आणि मध्य भारतातले वाघ खूप उष्णता सहन करतात. नागरहोळेमध्ये ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट आहे, तिथले वाघ वेगळ्या इकॉलॉजीमध्ये वाढतात. तर वाघसुद्धा इकॉलॉजीमुळे आपल्या स्वतःला ते हे करतात, म्हणजे ॲडॉप्ट करतात. आता ह्यानंतर आपण रिसर्चकडे वळायला पाहिजे. वाघ बघितला, आनंद झाला, कॅमेरे क्लिकले, खूप छान वाटलं, आम्ही वाघ पाहिला. काल किती होते 69, आता किती झाले 75. हे ठीक आहे, पण याच्या मागे सुद्धा एक फार मोठं शास्त्र आहे. ते जंगलाचं शास्त्र आहे. त्याला म्हणतात टायगर कॉन्झर्वेशन प्रॅक्टिसेस. मी प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये सांगणार नाही आहे, पण त्याला म्हणतात प्रोटेक्शन ऑफ टायगर, हॅबिटॅट इम्प्रूव्हमेंट ऑफ द टायगर, वॉटर डेव्हलपमेंट फॉर द टायगर, वाईल्डलाईफ अँड हॅबिटॅट मॉनिटरिंग, वाईल्डलाईफ हेल्थ मॅनेजमेंट, की वाघ आजारी पडले किंवा त्यांना काही झालं किंवा वाघांना जखमा होतात, त्याच्यात पस होतो, तर त्यांचं हेल्थ मॅनेजमेंट, किंवा ट्रान्सलोकेशन ऑफ चितल किंवा ट्रान्सलोकेशन ऑफ डिअर, हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तर या सगळ्यांसाठी आपण कुठेतरी हातभार लावायला नको का? मला असं वाटतं की ही एक्साइटमेंटची स्टेज ती कधी संपणारी नाही आहे, पण एक्साइटमेंटची स्टेज संपली की आपण मात्र इकडे नक्कीच वळायला पाहिजे. या सगळ्या माझ्यासाठी आहा मोमेंट्स आहेत. जशा पक्षी संवर्धनात आपण पक्षी आधी बघतो आणि खूप एक्साइट होतो की अरे मी आज पाहिला, मी कोणता फ्लेमिंगो पाहिला, चला कॅमेरे क्लिकतात, आपण फोटो काढतो, हे काढतो. पण फ्लेमिंगोचं हॅबिटेट काय, ते कुठून आले, कच्छमधून आले का, मुंबईला एवढं पोल्युशन असून शिवडीत कसे सापडले, वाशीत कसे दिसले, ह्या सगळ्या गोष्टी आपण स्टडी करायला पाहिजे. वाघांचं एक दुर्दैव हे आहे की वाघाला बघायला खूप येतं, पण वाघावर रिसर्च तेवढासा होत नाही. वाघाचं मॅनेजमेंट व्यवस्थित होत नाही. शेतकऱ्यांचं शिक्षण व्यवस्थित होत नाही. इलेक्ट्रोक्युशननी वाघ मारत आहेत. एनिवेज, हे खूप वेगळे टॉपिक्स आहेत. पण मित्रांनो, आपली वेळ संपायला आली आहे आता. मला फार आनंद झाला तुमच्यासमोर बोलून. माझं अगदी एक असं स्वप्न आहे की माझं बुकिंग आमचे ठवरे साहेब होते, ते CCF होते जंगलाचे, नागझिऱ्याचे. मी आणि माझा मित्र रवी पाटील आम्ही तिथे गेलो होतो. रवी पाटील आणि स्वाती पाटील माझ्याबरोबर खूपदा आले. एकदा ते ताडोबाला पण आले होते. ताडोबाला स्वाती म्हणाली की सर, तो फार सोफा सेट ठेवला आहे. मी म्हटलं कुठे सोफा सेट? तो होता वाघडोह. वाघडोह इतका भयंकर मोठा वाघ आहे की दुरून वाटतं असं आपल्याला की पिवळ्या याच्यावरती काळे पट्टे. मी एक सांगायला विसरलो की पिवळे पट्टे आणि काळे पट्टे हे जे असतात, जर का वाघाला पण शेव केलं तर त्याच्या स्किनवर पिवळे आणि काळे झोन्स असतात. त्यामुळे तिथलं फर पिवळं आणि काळं येतं. वाघाचे पट्टे फरवर पिवळे काळे पट्टे नसतात मोहरमच्या वाघासारखे, पण वाघाच्या स्किनवर असतात पिवळे पट्टे आणि काळे पट्टे. तर स्वाती म्हणाली की सर ते पहा. मी म्हटलं अगं तो वाघडोह आहे.
तेवढ्याच वाघडोच्या तिथे सोनम आली आणि सोनमनी त्या सगळ्या वाईल्ड डॉगना पिटाळून लावलं होतं. विचारा रवीला, विचारा स्वातीला विचारा, ते नेहमी माझ्याबरोबर येतात. तर अशी या सगळ्या गमती जमतींनी माझं जीवन अत्यंत म्हणजे समृद्ध झालं आहे. आणि खरी श्रीमंती जी आहे, मी खरा श्रीमंत कोण याच्यावर पण ठिकठिकाणी भाषणं देतो. खरा श्रीमंत तोच की ज्याला हा स्वर्गीय आनंद मिळाला आहे, जो निसर्गाच्या जवळ गेला आहे. तुम्ही गीतांजली वाचा किंवा दुसरी कुठली गोष्टी वाचा. टागोरांनी गीतांजलीमध्ये हेच सांगितलं आहे की नेचर इज गॉड अँड गॉड इज इन द नेचर. शेवटी यू डोंट हॅव टू गो अवे फ्रॉम द नेचर. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या जरी असल्या तरी माझं एक स्वप्न आहे की माझं बुकिंग निलयमध्ये केलं आहे, नागझिऱ्याच्या माझ्या आवडत्या जंगलामध्ये. त्या नागझिऱ्याच्या निळ्या तलावासमोर ती हिरवी कुटी आहे, त्या निलयमध्ये मी बसलो आहे, त्या वरांड्यात मी बसलो आहे. आणि वरांड्यात मी रात्री वाघांचे आणि यांचे सगळे आवाज ऐकत ऐकत मला झोप लागली आहे. सकाळच्या वेळी मी पटकन बाहेर येतो आणि पटकन बाहेर येऊन मी त्या बाहेर वरांड्यात बसतो. वरांड्यात बसून मला त्या वाघाचा एक ओंकार ऐकू येतो, आव आव. आणि त्यातच माझं सौख्य सामावलेलं आहे. माझं खरं आयुष्य आणि खरं सौख्य खरं म्हणजे ह्या ओंकारात आहे असं मला वाटतं. आणि तुमचं सगळ्यांचं ते असलं पाहिजे अशी सदिच्छा मी व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द आवर्ती घेतो. थँक्यू सो मच. नमस्कार.